अमरावती महानगराच्या उपनगरातील बडनेरा नवी वस्ती परिसरातील समता चौक येथे शहराच्या मध्यवर्ती भागात उभारण्यात आलेल्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची होत असलेली अवहेलना पुन्हा एकदा समोर आली आहे। गेल्या अनेक वर्षापासून स्मारक समिती परिसरात पावसाचे पाणी व सांडपाणी साचण्याची गंभीर समस्या कायम असून संबंधित यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे बाबासाहेबांच्या स्मारकाचा परिसर अक्षरशः जलमय होत आहे। स्थानिक नागरिक व स्मारक समितीच्या वतीने ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्याच्या महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार निवेदने व तक्रारी करण्यात आल्या, मात्र संबंधित विभागांकडून केवळ तात्पुरती आणि थातुरमातुर उपाययोजना करण्यात येतात। परिणामी प्रत्येक पावसाळ्यात तोच प्रश्न पुन्हा उभा राहतो आणि बाबासाहेबांच्या स्मारकाचा परिसर साचलेल्या घाण पाण्याने वेढला जातो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक हे लाखो अनुयायांच्या अस्मितेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक असताना त्यांच्या देखभालीबाबत प्रशासनाची उदासीनता संतापजनक असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे। शहराच्या हृदयस्थानी असलेल्या या स्मारकाची अशी दुर्दशा होत असताना महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र मूकदर्शकाची भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारकाजवळ माझ्या बडनेरातील ऐतिहासिक अशा समता चौकामध्ये ज्याप्रमाणे सौंदर्यीकरण करण्यात आलं, त्याच अनुषंगाने ज्या वेळेस पावसाळा लागतो त्यावेळेस आपण आपल्या माध्यमातून याची चित्रफित आपण काढलेली आहे। याबद्दल आम्ही समितीच्या वतीनं बरेचदा निवेदने दिले। सार्वजनिक बांधकाम विभागाला पावसाळा लागण्यापूर्वीच 6 महिन्यापूर्वी आम्ही उपअभियंता, कार्यकारी उपअभियंता अमरावती, त्याचप्रमाणे बडनेरा उपअभियंता यांनासुद्धा आम्ही निवेदन देऊन मागणी केली की आपण ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या भारत देशाला इतकं बलशाली संविधान दिलं, ज्या माणसाने लोकशाही प्रस्थापित केली, अशा लाखो लोक येणार जाण्याच्या ठिकाणावरून ज्या प्रकारचं जो तळ ह्या ठिकाणी साचलेला आहे, या ठिकाणून बरेचसे वाहतूक ह्या ठिकाणून जात असतात आणि त्याचं पाणी जो खराब पाणी आहे तो पुरं पाणी ह्या स्मारकाच्या आतमध्ये जात असतो। आम्ही तसे व्हिडिओ आणि कार्यकारी अभियंत्याला जे बडनेराचे उपअभियंता आहेत त्यांनासुद्धा आम्ही त्याची चित्रफित दाखवली, त्यांना त्या ठिकाणचं आम्ही संपूर्ण कंडिशन दाखवलं। त्यांनी यावर तातडीने कारवाई करण्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि ह्या ठिकाणी येऊन त्यांनी थातुरमातुर आपलं मोजमाप करून त्यांनी ह्या ठिकाणी ड्रेन नाली ह्या ठिकाणी आम्ही पक्का सिमेंट कॉन्क्रीटचा एक रोड बनवू असं त्यांनी सांगितलं। परंतु माझं फक्त PWDवरच नाही तर स्थानिक लोकप्रतिनिधीवर सुद्धा सवाल आहे, कारण की ह्या ठिकाणावरून मुंबईला जाण्यासाठी मेन रस्ता आहे, ह्या ठिकाणावरून रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी मुख्य रस्ता आहे। ज्या स्मारकाजवळून लाखो लोक जातात त्या ठिकाणावरून बडनेऱ्यातील स्थानिक लोकप्रतिनिधीसुद्धा जात असतात, त्यांच्या नजरेसुद्धा अगर परिस्थिती जरी आली नसेल त्याच्यापेक्षा मोठी शोकांतिका काय। आपल्या माध्यमातून मी शेवटचं हेच सांगेन, यानंतर आपलं हे जे समस्या आहे दूर झाली नाही तर आपलं पुढचं पाऊल काय राहील? माझं एकच आहे, गेल्या 1-1.5 वर्षापासून परंतु प्रशासन हा आंधळ आहे। म्हणतात ना का बाळ रडल्याशिवाय आई दूध पाजत नाही, आता अशीच कंडिशन आहे। लोक म्हणतात की आंदोलन केल्यानं फायदा काय, परंतु आंदोलन केल्याशिवाय गत्यंतर नाही। बाबासाहेबांच्या अवहेलना जर होत असेल, त्या स्मारकाची अवहेलना होत असेल, विटंबना जर होत असेल तर खऱ्या अर्थानं ह्या अधिकाऱ्यावर सुद्धा ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे कठोर कारवाई यांच्यावरसुद्धा झाल्या पाहिजे। आता मी आपल्या माध्यमातून हे सांगतो की येणाऱ्या काही दिवसात ह्या स्थळामध्ये मी अर्धनग्न आंदोलन ह्या ठिकाणी मी करणार आहे। याची प्रशासनाने गंभीरपणाने दखल घ्यावी। जर यांनी हा काम येणाऱ्या 7 दिवसाच्या आत केलं नाही, त्या तलावामध्ये येऊन मी कधीही बसू शकेल आणि इथून उठणार नाही। जोपर्यंत मला कोणी ठोस आश्वासन देणार नाही की हा काम होणार नाही, तोपर्यंत या तळ्यातून मी उतरणार नाही, उठणारही नाही, असं मी आपल्या माध्यमातून सांगतो। स्मारक परिसरातील साचलेल्या पाण्याची तातडीने विल्हेवाट लावून कायमस्वरूपी निचरा व्यवस्था उभारण्यात यावी, अन्यथा समितीच्या वतीने तीव्र व उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। प्रशासनाने या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची होणारी अवहेलना थांबवावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे।
बडनेरावरनं BC न्यूजकरिता मच्छिंद्र भटकर. आपण पाहत आहात BCN न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.